पुण्यातील महापुराचा अहवाल धूळ खात पडून आहे। महापालिकेत अहवाल पडून असल्याची माहिती आहे। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीने अहवाल दिलेला आहे, पण तो अजूनही पडून असल्याची माहिती आहे। त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना पालिकेने केलेल्या नाहीयेत। जुलै महिन्यामध्ये पुराचा फटका बसलेला होता। पुण्याला मोठमोठ्या सोसायटीमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं होतं, लोकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याच्यावर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील, कशामुळे हा पूर आलाय याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती। त्या समितीने अभ्यासही केला, उपाययोजनाही सुचवल्या, त्याचा अहवाल दिला। तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आला, पण त्याच्यावर अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई या पालिकेने केलेली नाहीये। त्यामुळे पालिकेचं दुर्लक्ष होताना दिसतंय। पुराच्या कारणांच्या शोधासाठी 26 जुलैला ही समिती नेमण्यात आली होती। समितीने सुचवलेल्या उपाययोजनांकडे पालिका आता दुर्लक्ष करतेय का, असा सवाल यामुळे उपस्थित होतो। जुलैमध्ये प्रचंड पाऊस झाला, पूर आला आणि सिंहगड रोड पासून ते बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं आणि म्हणून पुणे महापालिका आयुक्तांनी एक समिती गठीत केली, ज्याच्यामध्ये पुणे महापालिकेचे 3 वरिष्ठ अभियंते आणि एक जलसंपदा विभागाचा वरिष्ठ अभियंता अशा चौघांची समिती गठीत केली आणि हे पुराचं पाणी कुठं कुठं गेलेलं आहे, त्याचे काय काय परिणाम झालेत, हे टाळण्यासाठी काय करता येईल याच्या उपाययोजनांसकट असा एक सविस्तर अहवाल या 4 लोकांच्या कमिटीने महापालिकेला देणं अपेक्षित होतं। हा अहवाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांना दिलाही गेला आहे, परंतु त्या अहवालात नक्की काय आहे हे कोणालाच माहीत नाही, कारण तो अहवाल महापालिकेने जाहीर केलेला नाही। याबद्दल त्यांनी सविस्तर खुलासे जाहीर करावेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे थेट पुण्यावरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, आपण जुलै महिन्यामध्ये पुण्यातली दृश्य बघितली होती, मोठा फटका लोकांना बसल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आता त्याला 2-3 महिने उलटून गेलेले आहेत। समितीचा अहवाल आलाय, समिती सगळा अभ्यास करेल, उपाययोजना केल्या जातील असं त्यावेळेला सांगितलं गेलं होतं, पण त्याच्यावर आता उपाययोजना होताना दिसत नाहीयेत आणि हा अहवाल सुद्धा धूळ खात पडल्याचं कळतंय। नेमका पालिकेची भूमिका काय आहे, काय म्हणणं आहे पालिकेचं? फराज, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी 4 सदस्यीय समिती नेमलेली होती, त्या समितीने अहवाल आहे तो महापालिका आयुक्तांना दिलेला आहे, पण त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही महापालिकेने सुरू केली का नाही हा प्रश्न आहे, कारण की महापालिकेच्या वेबसाईटवर हा अहवाल आहे तो अद्यापही प्रसारित करण्यात आलेला आहे आणि यालाच आक्षेप सजग नागरिक मंचाने घेतलेला आहे आणि आयुक्तांकडे ही मागणी केलेली आहे की हा अहवाल नेमका या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे, अहवालामध्ये कुणाची चूक आहे हे नमूद केलेलं आहे, पुण्यातला पूर हा नेमका कशामुळे आलेला आहे अशी विविध कारणांची उत्तरं खरं तर या अहवालामध्ये आहेत, जे पुणेकरांना माहिती असणं आवश्यक आहे। कारण की ज्या पद्धतीने जुलै महिन्यामध्ये सिंहगड रस्ता असेल, एकतानगर भाग असेल, त्याचबरोबर डेक्कन आणि एरोडा या भागामध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली होती, त्याचा खरं तर अहवाल आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून अहवाल महानगरपालिकेच्या विभागामध्ये धूळ खात पडून असलेला पाहायला मिळते आणि त्यामुळे आयुक्तांनी खरं तर याबाबतचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे। तशी मागणी आता विवेक वेलणकर यांनी सुद्धा आयुक्तांकडे केलेली आहे आणि अहवाल लवकरात लवकर वेबसाईटवर प्रसारित करावा अशी सुद्धा मागणी यामध्ये केलेली आहे, कारण की ज्या ज्या चुका यामध्ये झालेल्या आहेत त्या पुढील काळामध्ये होऊ नये यासाठी पुणेकर सुद्धा काय काय करू शकतात हे खरं तर महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने या अहवालामध्ये नेमकं काय नमूद आहे, कारण की अहवाल अजूनही गुलदस्त्यात असलेला पाहायला मिळते। नेमकी यामध्ये महानगरपालिकेची चूक आहे का पाटबंधारे विभागाची चूक आहे हे समोर येणं आवश्यक आहे, मात्र ते अद्यापही आलेलं निश्चितच। अमोल, एकूणच आता पुन्हा एकदा पूर येण्याची किंवा पुणेकरांना तसेच हाल सोसावे लागतील याची वाट बघितली जाते का प्रशासनाकडून, असा सवाल आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं कधी काय होतं, उपाययोजना कधी अवलंबल्या जातात ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।